चला आता ल्युकास टेस्ट कशासाठी वापरायची तर समजा तुम्हाला क्वेश्चन दिलाय गिव्ह अ केमिकल टेस्ट टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रोपेनॉल अँड इथेनॉल. म्हणजे तुम्हाला असा जर क्वेश्चन विचारला स्टेट बोर्डला एक्झामला प्रोपेनॉल आणि इथेनॉल दोघांमध्ये डिफरन्शिएट करणारी काय करायचे तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर काय करा आपल्याला प्रोपेनॉलचं पहिलं स्ट्रक्चर काढा. प्रोपेनॉल म्हणजे काय आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे का बघा असं. आणि इथेनॉल म्हणजे काय तुमचं इथाइल अल्कोहोल. ही आययुपीएसी नाव आहेत आपण काय केलेत कॉमन नाव घेतलेले. आता हे कुठलं आहे सेकंड डिग्री अल्कोहोल आहे म्हणजे सेकंडरी अल्कोहोल आहे. हे कुठलं आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. मग ल्युकास टेस्ट आपण काय करू शकतो यूज करू शकतो. ल्युकास टेस्ट कशी यूज करायची एक काम करूया आपण ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि काय करूया आपण अनहायड्रस ZnCl ऍड केला. आणि समजा इथं तुमचा व्हाईट पीपीटी आला लक्षात आणि तीच जर तुम्ही इथं टेस्ट केली कुठली कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि काय तुमचं अनहायड्रस ZnCl2 ऍड केलं आणि इथं पीपीटी आलेलाच नाही समजा देअर विल बी नो पीपीटी तर काय ओळखणार तुम्ही हा कुठला आहे सेकंडरी अल्कोहोल आहे आणि हे तुमचं काय असणार आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. म्हणजे ल्युकास टेस्ट कॅन बी युज्ड टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रोपेनॉल अँड इथेनॉल. आपण कुठली टेस्ट वापरू शकतो ल्युकास टेस्ट वापरू शकतो. आता अजून एखादा क्वेश्चन असा असू शकतो की पुढल्यापैकी कुठली कंपाऊंड ल्युकास टेस्ट पॉझिटिव्ह देतात. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ल्युकास टेस्ट पॉझिटिव्ह येणे याचा अर्थ काय व्हाईट पीपीटी तयार होणे. आलं लक्षात. समजा तुम्हाला काय केले काही एक्झाम्पल्स दिले क्वेश्चन असा दिला असेल विच ऑफ दी फॉलोइंग कंपाउंड गिव्स ल्युकास टेस्ट पॉझिटिव्ह. कुठल्यापैकी कुठली कंपाऊंड ल्युकास टेस्ट पॉझिटिव्ह देतील. समजा ए नाव दिलंय तुमचं CH3CH2OH बी असेल तुमचं CH3CH3OH सी असेल तुमचं माझ्या माहितीनुसार हे असेल तुमचं बेन्झाईल अल्कोहोल आणि डी असेल तुमचं टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता आपल्याला हा क्वेश्चन समजा सीईटी नीट जेईला कुठतरी विचारतं की पुढल्यापैकी कुठले कुठले ल्युकास टेस्ट पॉझिटिव्ह येतील तर काही वेळेला आता आपण शोधूया आन्सर 1 पण असेल 2 पण असेल 3 पण असेल 4 पण देऊ शकतात. चलो जाऊया आता ल्युकास टेस्ट कोण कोण पॉझिटिव्ह देणार सेकंडरी टर्शरी प्रायमरी इमिजिएटली देणार नाही. आलं लक्षात. हे कुठल्या प्रकारचं अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल आहे म्हणजे हा देईल का नाही देणार. आलं लक्षात. व्हॉट अबाउट दिस देणार. व्हॉट अबाउट दिस कुठल्या प्रकारचं अल्कोहोल आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. लक्षात. मग हे देईल का नाही. हे कुठलं अल्कोहोल आहे सिंपल सगळ्यात सिंपल टर्शरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल पॉझिटिव्ह देणार. हे दोन अल्कोहोल ही टेस्ट पॉझिटिव्ह का देतील तर इथं कार्बोकॅटायन तयार होताना सेकंडरी होईल इथं सुद्धा टर्शरी होईल. सेकंडरी टर्शरी कार्बोकॅटायन काय होणार आहे लगेच देतील. प्रायमरी कार्बोकॅटायन काय होणार नाही स्टेबल नसतो त्यामुळे काय करणार तो टेस्ट देणार नाही. पण हे एक असं कंपाऊंड आहे की जे आता आपण म्हणतो की त्याला हे ल्युकास टेस्ट पॉझिटिव्ह देणार नाही पण हे कंपाऊंड सुद्धा ल्युकास टेस्ट पॉझिटिव्ह देणार आहे. का देणार आहे मग आपण असं पाहिलं होतं का रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आपल्या ल्युकास टेस्टचा जो काही रेट ऑफ रिएक्शन होता तो तुमच्या टाइप ऑफ अल्कोहोलवर डिपेंड होता का स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायनवर डिपेंड होता स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायनवर डिपेंड होता. कोणावर डिपेंड होता स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. आता तुम्ही जर स्टॅबिलिटी बघितली तर टर्शरीची स्टॅबिलिटी जास्त असते. आपण इथं ठेवूया टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. व्हॉट अबाउट दिस हा तर प्रायमरी कार्बोकॅटायन दिसताना का तर हा समजा हा OH निघून गेला तर प्रायमरी कार्बोकॅटायन होईल म्हणजे स्ट्रक्चर असं होईल का ह्याचं तरी सुद्धा हे कंपाऊंड ल्युकास टेस्ट पॉझिटिव्ह का देणार सांगतो तर हा कार्बोकॅटायन आहे ना हा जास्त स्टेबल आहे एक्सेप्शनली. का तर आपल्याला इथं रेझोनन्स दिसेल तुम्हाला. रेझोनन्स कसा असतो पाय सिग्मा प्लस आहे का
म्हणजे काय होणार आहे, ही इलेक्ट्रॉन स्पीड इथं जाईल, मग इथं कुठला येणार पॉझिटिव्ह चार्ज, मग इकडे येणार. हे रेझोनन्स स्टॅबिलायझर स्ट्रक्चर आहे. रेझोनन्स स्टॅबिलायझर कार्बोकेटाईन असल्यामुळं हा कार्बोकेटाईन स्टेबल आहे, हा कार्बोकेटाईन स्टेबल असल्यामुळं हे कंपाऊंड सुद्धा तुमची ल्युकास टेस्ट पॉझिटिव्ह देईल. लक्षात आलं का? मग आता तुमच्या कार्बोकेटाईनची स्टॅबिलिटी एक्झॅक्टली अशी असते बघा. टर्शरी हा जो कार्बोकेटाईन आहे दिस इज कॉल्ड एज बेन्झाइल कार्बोकेटाईन. बेन्झाइल कार्बोकेटाईन हा टर्शरी पेक्षा कमी स्टेबल असतो, पण सेकंडरी पेक्षा जास्त असतो, सेकंडरी प्रायमरी पेक्षा जास्त असतो. ही एक नवीन गोष्ट लक्षात ठेव. लक्षात आलं का? आणि हे झालं तुमचं कशाच्या भोवती सगळं आपलं. दिस इज ऑल अबाउट युअर ल्युकास टेस्ट. म्हणजे अल्कोहोल पासून एक मेथड ऑफ प्रिपरेशन आपण कन्सिडर केली. ठीक आहे. PCl5, PCl3 आणि SOCL टेस्ट आपण सेपरेट व्हिडिओ करूया. ठीक आहे. हे लिहून घ्या.